आज नसताना. तर नमस्कार माझे मित्रमंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे दृश्य आकाश. तर आज आपण शेताविषयी माहिती सांगणार आहोत. खूप चांगली माहिती सांगणार आहोत. आणि मोसंबी आहे मस्ताना, पाऊस आहे आज नसताना. तर चला मग अजून थोडी माहिती सांगतो. तर व्हिडिओ शॉर्ट. इकडं बघा, हे आहे पेरूचं झाड. पण सध्या पेरू लागलेले नाही, काही दिवसांनी लागतील. पण मी तुम्हाला देणार नाही एक पेरू. कारण का, तर आपल्याला ही पेरू विकायचे आहेत आणि त्याच्यातून थोडेफार पैसे कमवायचे आहेत, जेणेकरून आहे का आपले इन्कम पण होईल आणि पुढे चालून आपल्याला थोडीफार मदत पण करता येईल लोकांना. तर चला अजून काय म्हणते माहित आहे का, लिंबाचं झाड. जेणेकरून आपण याचा रस जरी प्याला का, जर समजा कुणाला पित्त झालं, काही झालं, तर ह्याचा रस करून प्याल्याने पित्त कमी होतं. त्यासाठी हा लिंबाचा पाला घरी नेऊन ह्याच्यामध्ये वाटीमध्ये म्हणा नाही आपल्या खलबत्त्यामध्ये कोचून त्याला ही करायचं आणि त्याचा ही करायचा रस करून प्यायचा. त्याच्यासाठी ह्याला लिंबाचं झाड म्हणते. चला झाड आहे आणि ह्या झाडाला पेरू लागलेले आहे, जे की मी तुम्हाला दाखवणार आहे. ते बघू शकता, हे पेरू लागलेले आहेत. हे अशा प्रकारे ते कसे लागले ते बघू शकता. आणि जे की आपण हे तोडून फोटो दे का तिथले दिलं सोडून. बघू शकता, आपण इथं आलेलो आहोत पेरूच्या झाडापाशी. आणि हे अशा प्रकारे ह्या झाडाला पेरू लागलेले आहे. तर बघू शकताय कसे पेरू लागलेले आहेत. काय आपण एक पेरू तोडून बघितला पण आहे. ते खायला एवढा चांगला पण आहे आणि मस्त आहे, म्हणजे की मी आता ते खात आहे. अजून तुम्हाला झाडाविषयी माहिती सांगणार आहे. हे आंब्याचं झाड आहे. तर हे आंब्याचं झाड आहे. तर बघू शकता, ह्याला आंबे लागलेले होते, जे की आपण आंबे तोडलेले आहेत. ह्या झाडाचे ह्याला पाड लागला होता. ह्याचे आंबे पण खायला येऊ शकतात. ते आंबे आपण तोडलेले आहेत, घरी नेलेले आहेत. ह्याला पाड लागला होता, आंबे लागले होते. यावर्षी खूप सारे आंबे लागलेले होते. आणि आज रात्री पाऊस पण खूप झालेला आहे. बघू शकता, हे नाले वगैरे भरलेले आहेत पावसाने. तर चला अजून तुम्हाला पुढे माहिती सांगतो दुसऱ्या ह्याच्याविषयी. हा ऊस बघताय ना, हा ऊसाची जात आहे 86-032, जी की खायला पण गोड आहे आणि सगळ्याच बाबतीत चांगलं आहे. बघताय का, ही झाड कशाचं आहे? तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही झाड कशाचं आहे. मी तर तुम्हाला सांगणारच आहे. ही शेवग्याचे झाड आहे. आपण शेवग्याची भाजी वगैरे करून खातो ना घरी,
त्याचं झाड आहे, जे की आपण शेतामध्ये लावलेलं आहे. आणि ह्याला शेवगा पण खूप सारे असे लागतात, जे की ह्याला फुलं पण लागलेली आहेत, बघू शकता इथं. बघितले तर चला पुढे अजून आपण तुम्हाला माहिती सांगणार आहोत. मिरच्याची झाडं लावलेली आहेत, मिरच्याचे, कारलीचे, बघू शकता इथं कारले पण लागलेले आहेत. आणि मिरच्या लागलेल्या नाही, छोटे आहेत, अजून थोडी दिवसांनी लागतील, त्याला मिरच्या पण लागतील. तर त्याला अजून पुढे झाडं दाखवतो तुम्हाला. बघू शकता हे मिरच्याचे झाडं वगैरे आहेत. साईडला गजरा आहेत, की आपण ते म्हशीला वगैरे नेतो घरी. बघू शकता इथे भेंडीचे झाडं वगैरे आपण लावलेले आहेत, जे की सध्याला भेंडे वगैरे काय लागलेले नाही, पण काही दिवसांनी लागेल त्याला. अरे अजून तुम्हाला माहिती सांगतो, शेतामध्ये आपल्या तण पण झालेलं आहे खूप. त्याला आपल्याला कुंपण वगैरे करून घ्यावं लागेल, त्या विषयी घेऊ करून. बघू शकता हे वांग्याचं झाड आहे, आपण शेतामध्ये भरपूर असे लावलेले आहे झाड, जे की याला वांग पण लागलेलं आहे. तर बघू शकता इथं वांग लागलेलं आहे, जे की वांग्याची भाजी खायला खूप चांगली असते. बघू शकता इथं वांगे वगैरे लागलेले आहे झाड. तर अजून तुम्हाला पुढे माहिती सांगतो. बघू शकता आपल्या शेतामध्ये हे केळीचं झाड आहे, जे की केळी सध्या लागलेली आहे, जे की छोटी छोटी आहे, हिरवी आहे, पण काही दिवसांनी अजून ही मोठी होईल आणि ही पण होईल, खायला पण येईल. हे बघू शकता हे, जे की आपल्या इथं पाण्याचं ही आहे, इथून पाणी येतं मोटरच्या तिथून. आपली तिकडे पलीकडे मोटर आहे विहिरीच्या तिथे, जे की आपण तुम्हाला दाखवणार पण आहोत. तर चला अजून तुम्हाला थोडी माहिती सांगतो शेतीविषयी.